श्रमदानातून परिसर स्वच्छ करून प्रवासी निवाऱ्याचे केले रंगरंगोटी। युवा संघर्ष संघटनेचा उपक्रम आणि बदलला प्रवासी निवाऱ्याचा चेहरा। अस्वच्छतेचा कळस गाठलेल्या पिपरी मेघे येथील प्रवासी निवारा युवा संघर्ष संघटनेच्या पुढाकाराने श्रमदानातून स्वच्छ करण्यात आला। प्रवासी निवारा परिसर स्वच्छ झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळालाय। अस्वच्छतेने कळस गाठल्याने पिपरी मेघे येथील कारला चौक परिसरातील प्रवासी निवारा येथे वाहनांची प्रतीक्षा करणाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता। संबंधित प्रवासी निवारा स्वच्छ करण्यात यावा अशी मागणी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाकडे नोंदवण्यात आली, पण दुर्लक्ष करण्यातच ग्रामपंचायत प्रशासन धन्यता मानत होते। अखेर संबंधित समस्या युवा संघर्ष सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कळली। त्यानंतर प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभाराचा निषेध म्हणून निषेध स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या उपक्रमांतर्गत प्रवासी निवारा परिसर स्वच्छ करून रंगरंगोटी करण्यात आली, त्यामुळे प्रवाशांना आता दिलासा मिळाला आहे। विशेष म्हणजे यापूर्वी संबंधित संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी वृक्ष लागवड उपक्रम राबवण्यात आलाय। या उपक्रमात सोनू खांडेकर, गजानन वानखेडे, सुधीर वसू, गजानन बातुलकर, महेंद्र लोखंडे, आनंद दामणकर, महेश भस्मे, रमेश आंबटकर, राकेश टागोर, हरीश कणोजे, दीपक गुडेकर, सुनील भागवतकर, पद्माकर खेकडे, रजत धुर्वे, सूरज वानखेडे, साहिल ढवळे, नयन राऊत, अरविंद सहारे, पद्माकर ढोणे, मोहन मोहिते, योगेश भोंडवे, गुणवंत घसाट, आदित्य दाते, राजेंद्र सूर्यवंशी, भारत मुळे, दिनेश कोकाटे, पुंडलिक राऊत, अखिलेश बुधबावरे, दिनेश गुळे, सतीश चिमणे, अमोल खांजोडे, विजू तळवेकर, प्रभाकर भुसे, भूषण नागतोळे, संजय भुरे, शंकर डोक, अरविंद लोहे, अनिकेत पांढरे, प्रशील चरडे, मनोज जगताप, राज ठाकरे, गजानन भोयर, प्रदीप क्षीरसागर, भगवान कडकरी, नकुल वाघमारे, अमन डुमणे, अविनाश मेश्राम, राजदत्त रन्नवरे, गोविंदा उईके, राजाभाऊ देशमुख, सुरेश पिसे, पराग पिंपळे, अनिकेत दाते आदींनी सहभाग घेतला। सागर वैद्य, जिल्हा प्रतिनिधी, साहसिक न्यूज 24 वर्धा।